सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, सोबतच कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे, त्यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते। सांगली शहराजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर पोहोचली। सांगलीच्या कृष्णा नदीची पातळी ही जवळपास 34 फुटांवर येऊन पोहोचली आहे। आपण आता सांगलीच्या कृष्णा नदी पात्रा शेजारी आहे। आपण पाहू शकता की कृष्णेचे पात्र हे पात्राबाहेर पडलेले आहे। एकूणच कोयना आणि वारणा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पडणारा पाऊस आणि त्यातून होणारा विसर्ग यामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीला या ठिकाणी पाणी वाढलेलं आहे। पाणी हे पात्राबाहेर गेलेलं आहे। अनेक शेतामध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। तसेच प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना आणि सांगली शहरातील नागरिकांना या ठिकाणी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। योग्य ती खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे। तब्बल 19 कुटुंब असे 127 लोकांना प्रशासनाने स्थलांतर केलेलं आहे। सांगलीची कृष्णेची पातळी इशारा पातळी ही 40 फुटावर आहे, तर 45 फुटावर धोका पातळी आहे। संध्याकाळपर्यंत कृष्णेची पातळी ही 40 फुटावर जाण्याची शक्यता या ठिकाणी प्रशासनाने वर्तवली आहे। कॅमेरामन सुजितसह विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।